सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये यंदाचं 2025 हे वर्ष शांत आणि स्थिर असणार अशी भाकणूक केली आहे। सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये भाकणुकीला हे अनन्यसाधारण महत्त्व असतं। सिद्धरामेश्वर यात्रेतील महत्त्वाच्या विधी होम प्रदीपन पार पडल्यानंतर भाकणूक वर्तवली जाते। 2024ला जी परिस्थिती होती तीच परिस्थिती यंदाच्या वर्षी असेल अशी भाकणूक करण्यात आली आहे। भाकणुकीसाठी आणण्यात आलेलं वासरू न बेथरता अतिशय शांत उभं असल्यानं यंदाचं वर्ष हे शांततेचं असण्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे। भाकणुकीनुसार वर्षभर पीक पाऊस स्थिर असणार असं सुद्धा सांगण्यात आलंय। भाकणुकीसाठी देशमुख घराण्याचं मानाचं गाईचं वासरू दिवसभर उपाशी ठेवलं जातं आणि भाकणुकीच्या वेळी त्याला धान्य कडधान्य भाज्या फळं त्याच्यासमोर मांडून ठेवली जातात। या सर्व पदार्थांना हे वासरू चाटतं की खातो ह्यावरनं भाकणूक सांगण्यात येते। वासरानं मलमूत्र केलं तर भरपूर पावसाची शक्यता असते, पण यंदा वासरानं मलमूत्र न केल्यानं मागच्या वर्षीप्रमाणेच पावसा पाण्याची स्थिती असण्याची शक्यता आहे। सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू हे परंपरेनुसार भाकणूक सांगतात। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रा 12/1/2025 पासून सुरुवात झाला। पहिल्या दिवशी यांनी म्हणजे हळदीचा कार्यक्रम, 13 तारखेला अक्षता कार्यक्रम, आज 14 तारीख मकर संक्रांत महत्वाचा दिवस। आज नंदीध्वज व मैदानावर इतकं सुंदर इथे आले, म्हणजे आता मी बघण्यामध्ये असं एवढं फास्ट कधीच आले नाही आणि निर्विघ्नपणे आले नंदीध्वज। होमविधी चांगला झाला। तर माझा जो भाकणूक आहे वासरूनं कुठल्या याला नुसतं तोंड लावला, मलमिश्र नाही किंवा मलमूत्र नाही आणि वासरू शांत होता। त्यामुळं आमचा अंदाज असा आहे की वासरानं शांत म्हणजे गेल्या वर्षी जी परिस्थिती आहे तेच राहणार असं मला वाटतं। काय राहणार आहे परिस्थिती? गेल्या वर्षी जे झालं तेच ते असं राहणार। पाऊस आता मलमिश्रण नाही मलमूत्र नाही काय, त्यामुळं गेल्या वर्षी पाऊस झाला त्याप्रमाणेच राहणार आणि वातावरण शांत राहणार। भक्तांना काय संदेश द्याल? भक्तांना तेच म्हणलं की ना की बा ते एकाही आणा झाला म्हणजे तोंड लावलं नाही काय, म्हणजे सर्व स्थिर राहणार कुठे याला तोंड लावलं नाही ते सगळं स्थिर राहणार आहे। स्थिर राहणार। पाऊस पाणी सगळं व्यवस्थित होणार ना? स्थिर आता दाखवा लागलंय पाऊस पाणी सगळं व्यवस्थित। नाहीतर वर्षाला मलमूत्र किंवा मलमिश्रण होत आहे, यावेळी दोन्ही नाही। तर आमच्या अंदाजानं स्थिर होईल असं मला वाटतं। पीक पाणी चांगलं होणार, रोगराई रोग वासरू शांत असल्यामुळे भीतीचं वातावरणच नाही, हे महत्वाचं आहे। रोगराई वासरू शांत असल्यामुळे भीतीचं वातावरण बिलकुल नाही।